नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला घट्ट दही कसं बनवायचं ते सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे। इथे मी सर्वात आधी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथे मी हे दूध म्हशीचं घेतलेलं आहे। तुम्ही जर गाईचं दूध वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं मिल्क पावडर घाला, म्हणजे दही छान घट्ट असं बनून तयार होते। हे दूध आता मी छान असं 1 मिनिटभर उकळून घेणार आहे। खूप जास्त सुद्धा आपल्याला हे दूध आटवायचं नाही, अगदी मिनिटभर उकळून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, इथे मी मीडियम गॅसवर हे जे दूध आहे छान असं उकळून घेतलेलं आहे। इथे मी आता याच ठिकाणी गॅस बंद करणार आहे आणि दूध आपल्याला हे छान असं थंड करून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला हे जे दूध आहे छान असं थंड करून घ्यायचं आहे। आपल्या बोटाला सहन होईल इतकं आपल्याला हे दूध कोमट करायचं आहे, म्हणजेच खूप जास्त गरम सुद्धा नको आणि खूप जास्त थंड सुद्धा नको। आपल्या बोटाला सहन होईल इतकं थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण दही तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे सर्वात आधी छान असं घट्ट दही घ्यायचं आहे। आपल्याला हे दही लावायला 2 चमचे दही यामध्ये घालून छान असं भांड्याला लावून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, इथे मी अशा पद्धतीने सर्व भांड्याला दही लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे दूध गरम करून घेतलेलं होतं ते सर्व दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आता आपल्याला छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही रवीने असं घुसळून सुद्धा हे हलक्या हाताने घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे 3 चमचे दही घेतलेलं होतं, परत मी त्यामधला 1 चमचाभर दही घेतलं आणि यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं। इथे आता आपलं दही जमवण्यासाठी यावर झाकण ठेवून हे भांडं आपल्याला छान असं उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर मी इथे हे दही सेट करून घेणार आहे। तुम्ही 4 ते 5 तास केलं तरी चालेल। इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही, आपलं जे हे दही आहे मस्त असं अगदी चाकूने कापता येईल अशा प्रकारे बनून तयार झालेलं आहे। अगदी घट्ट आपलं हे दही बनून तयार झालेलं आहे। मिल्क पावडर वगैरे काहीही न वापरता मस्त असं आपलं हे दही बनून तयार होते। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। पाहू शकता तुम्ही, मस्त असं दही आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा।